नमस्कार मंडळी, तुम्हाला रोज थकवा येतो का? बळ कमी झाल्यासारखं वाटतंय का? केस गळतात का? रक्त कमी आहे का? मुलं कमजोर दिसतात का? तर चला, जर होय तर आज मी तुम्हाला सांगणार आहे शेवग्याच्या पानांची अद्भुत पॉवर. आपल्या घराजवळ, रस्त्याच्या कडेला, शेतात सहज दिसणारे हे झाड, पण याचे गुण मात्र हजारो. फक्त 10 रुपयात मिळणारे नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिन गोळी म्हणजे शेवग्याची पानं. आज मी तुम्हाला सांगणार आहे 3 गोष्टी. पहिली, कमजोरी दूर करणारा उपाय. दुसरी म्हणजे केस, त्वचा, हाडं आणि डोळे मजबूत करणारा फॉर्म्युला. आणि तिसरी, घरच्या घरी शेवग्याची पावडर कशी बनवायची आणि कशी घ्यायची. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एक पायरी चुकली तर उपाय काम करणार नाही. आत्ता जाणून घेऊया की शेवगा इतका शक्तिशाली का आहे. आयुर्वेदात त्याला सुपर्णी आणि शुगर अशी नावे दिली आहेत. ही पाने म्हणजे निसर्गाने दिलेली नैसर्गिक सुपरफूड. शेवग्याच्या पानांमध्ये आढळतात कॅल्शियम दुधापेक्षा 4 पट, प्रोटीन अंड्यापेक्षा जास्त, व्हिटॅमिन संत्र्यापेक्षा 7 पट, लोह पालकापेक्षा जास्त आणि पोटॅशियम केळापेक्षा 3 पट. म्हणजे काय? शरीर कमजोर, ॲनिमिया, थकवा, हाडांची कमजोरी आणि केस गळती याचं मूळ कारण म्हणजे पोषणाची कमतरता. आणि ती कमतरता शेवग्याची पानं सहज भरून काढतात. पेनकिलर किंवा केमिकल सप्लिमेंट हे वरवर आराम देतात, पण शेवग्याची पानं शरीरातील रक्तशुद्धी, हाडांचे पोषण आणि प्रतिकारशक्ती मुळापासून वाढवतात. आत्ता पाहूया शेवग्याच्या पानांनी पावडर घरच्या घरी कशी बनवायची. त्यासाठी साहित्य: 1 मोठी वाटी ताजी शेवग्याची पानं, 3 ते 4 तास हलका सूर्यप्रकाश आणि 1 स्वच्छ काचेची बाटली. प्रक्रियेमध्ये पानं नीट धुवून पाणी पूर्ण निथळून द्या. त्यात पाणी राहिलं तर पावडर काळी पडते. नंतर स्टीलच्या भांड्यात किंवा कापडी टोपलीत वाळवा. 3 तास सूर्यप्रकाशात ठेवा. याने पानांची उष्णता आणि पोषण क्षमता वाढते. पानं पूर्ण कोरडी झाली की मिक्सरमध्ये बारीक करा. चलनीने गाळा. अगदी हलकी आणि नाजूक पावडर तयार होईल. ही पावडर काचेच्या बरणीत साठवा. आता पाहूया ती कशी घ्यायची. त्यामध्ये प्रौढ व्यक्तींनी दिवसातून 1 चमचा घ्यावा. 10 वर्षांवरील मुलांनी अर्धा चमचा घ्यावा. ही पावडर सकाळी रिकाम्या पोटी घ्या किंवा दुधासोबत, गरम पाण्यासोबत किंवा मधासोबत घेऊ शकता. कसे घ्यायचे? यामध्ये 1 चमचा पावडर कोमट पाणी मिसळा. हळू गोड घ्या. हे शरीर थेट शोषले जाते. आता याचे फायदे जाणून घेऊया. रक्त वाढतं, कारण यात लोह जास्त आहे. डोळ्याची कमजोरी कमी होते. हाडं मजबूत होतात. केसांची वाढ वाढते. थकवा गायब होतो. पचन सुधारते. डायबिटीस नियंत्रण राहते आणि प्रतिकारशक्ती 3 पट वाढते. ही पावडर येताना काही नियम पाळा. थंड पाणी टाळा. अति आंबट पदार्थ कमी करा. रात्री दही किंवा थंड पदार्थ खाऊ नका. भरपूर कोमट पाणी प्या आणि हिरव्या भाज्या खा. आहार साधा आणि हलका ठेवा. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांनी दिलेली औषधे थांबवू नका. हा उपाय पूरक आहे. आणि लक्षात ठेवा, 15 दिवस नियमित केले तर शरीरात बदल दिसून लागतात. जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा जय आयुर्वेद. आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. कदाचित कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते.